झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकिंग न्यूज येते। कर्जमाफी प्रकरणी कॅगचा रिपोर्ट संसदेत सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याची गंभीर दखल घेतली। कर्जमाफी प्रकरणी आरबीआयने देशातील बँकांच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवलंय। कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकऱ्यांची यादीच आरबीआयने बँकांकडून मागवली। या कर्जमाफीचा गैरफायदा घेणाऱ्यांकडून पुन्हा पैसे वसूल करण्याचे आदेशही आरबीआयने बँकांना दिलेत। तसंच योग्य शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालं असल्यास त्यांना सर्टिफिकेट देण्याचे आदेशही देण्यात आले। तसंच कर्जमाफीचे खरे हकदार असणाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेशही आरबीआयने या पत्रात दिलेत। शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी बँकांच्या प्रमुखांना जबाबदार ठरण्यात येणार आहे। तसंच या घोटाळ्यासाठी जबाबदार असणाऱ्या बँक कर्मचारी आणि ऑडिटर्सवर कडक कारवाई करण्याचे आदेशही आरबीआयने दिलेत। कर्जमाफीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करणाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी या पत्रात करण्यात आली आहे। कागदपत्रांमधील फेरफारीसाठी बँकेच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येणार आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी दीपाली चव्हाण आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। दीपाली, रिझर्व्ह बँकेने आता या प्रकरणी लक्ष घातले, त्यामुळे निश्चितच कठोर कारवाई सुद्धा केली जाणार आहे दोषींवर। बरोबर, अगदी बरोबर। रिझर्व्ह बँकेने त्यांचं जे ऑब्झर्वेशन मांडलेली आहे त्याच्यानुसार जवळजवळ 90,000 अकाउंट्स त्यांनी चेक केलेले आहेत आणि त्या 90,000 अकाउंट्सपैकी 20,000 अकाउंट्समध्ये त्यांना असं आढळलेलं आहे की जे अपात्र व्यक्ती आहेत त्यांना ही जी कर्जमाफी आहे ती दिलेली आहे आणि ज्या प्रकारे 52,000 करोड रुपये वाटप होणार होतं त्यातल्या खूपशा जणांना अपात्र व्यक्तींना हे गेलेलं आहे। आरबीआयने या संदर्भात आपल्या सगळ्या बँकांना निर्देश दिलेले आहेत की ज्या बँक्सनी कर्जमाफीची सर्टिफिकेट दिलेली आहेत, कारण जेव्हा शेतकऱ्यांचं अशा प्रकारचं कर्ज माफ होतं सरकारकडून तेव्हा त्यांना एक सर्टिफिकेट मिळतं। तर आरबीआयने सगळ्या बँक्सना असे आदेश दिलेले आहेत की त्यांनी इन्स्पेक्शनसाठी आपली जी सर्टिफिकेट आहेत ती तयार ठेवावी, त्याची पुन्हा छाननी होणार आहे आणि मग याच्यातनं पुन्हा एक निश्चितच आपल्याला एक चांगली माहिती मिळेल की ह्यातल्या किती नक्कीच पात्र लोकांना कर्ज माफी दिली आहे। बँकेने याबरोबर हेही सांगितलेलं आहे की जर का या संदर्भात काही घोटाळा झाला असेल आणि त्या घोटाळ्यामध्ये जर का बँकेचे कर्मचारी जर का याच्याशी संमतीत असतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जावी असेही निर्देश त्यांनी बँक्सना दिलेले आहेत। त्यामुळे कारवाईचे जरी आदेश दिलेले असले रिझर्व्ह बँकेने तरी सुद्धा या सगळ्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली आहे, जे योग्य हकदार नाहीयेत याचे, त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। बिलकुल, कारण का ही जी सरकारी योजना होती ती त्या शेतकऱ्यांसाठी होती की ज्यांच्या पिकांची नुकसान झाल्यामुळे ज्यांना कर्जमाफी मिळणं आवश्यक होतं, त्यांची गरज होती, त्यांना मिळाली नाही। पण कमीत कमी आरबीआय कडून हे पहिलं पाऊल उचललेलं गेलं आहे। कदाचित त्याच्यासाठी वेळ लागू शकेल की एवढ्या सगळ्या जे अकाउंट्स आहेत त्यांची पुन्हा छाननी करणं आणि त्यांच्यामधनं पात्र आणि अपात्र लोकांची यादी तयार करणं, हे कदाचित त्यासाठी वेळ लागू शकेल। पण किमान अशा प्रकारचं पाऊल उचललं गेलं आहे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून पुढील भविष्य काळामध्ये अशा प्रकारचं अगदी बरोबर दीपाली, रिझर्व्ह बँकेने हे जे पाऊल उचलले त्यामुळे पुढच्या काळात असे प्रकार होणार नाहीत आणि दक्षता घेतली जाईल बँक अधिकाऱ्यांकडून, अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।